6,500 कोटींचा नवीन नागपूर प्रकल्प, 78 एकर जमीन ताब्यात। नवीन नागपूरसाठी भूसंपादनाला वेग, शेतकऱ्यांना 150 कोटींचे वाटप। मध्य भारताचे पहिले ग्लोबल कॅपेबिलिटी हब। 2032च्या लोकसंख्येचे नियोजन, नागपूर महानगर प्रदेश मास्टर प्लॅननुसार पायाभूत सुविधांचा विकास। नागपूरकरांसाठी आणि संपूर्ण मध्य भारतासाठी एक अत्यंत मोठी, आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे। नागपूरचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकणारा आणि आपल्या शहराला थेट जागतिक नकाशावर नेणारा एक महाप्रकल्प आता कागदावरून थेट जमिनीवर उतरण्यास सुरुवात झाली आहे। 6,500 कोटी रुपयांच्या नवीन नागपूर म्हणजेच न्यू नागपूर या सॅटेलाइट सिटी प्रकल्पाच्या भूसंपादनाने आता प्रचंड वेग घेतला असून शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचे वाटपही सुरू झाले आहे। या नवीन शहरात नेमके काय असणार आहे, कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिझनेस हब, IT पार्क आणि लंडन, न्यूयॉर्क सारखी भव्य उद्याने आपल्या नागपुरात साकारणार आहेत आणि या भव्य उपनगराचा थेट फायदा नागपूरकरांना कसा होणार आहे, या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट आता आपण पाहूया। केंद्रीय भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नवीन नागपूर आता वेगाने प्रत्यक्ष साकारत आहे। हिंगणा तालुक्यातील मौजा गोधणी रिठी आणि मौजा लाडगाव रिठी येथील 1,710 एकर क्षेत्रावर हा अद्ययावत उपनगर प्रकल्प उभारला जात आहे। नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, हुडको आणि NBCC यांच्या संयुक्त विद्यमाने या स्मार्ट सिटीचे नियोजन करण्यात आले। या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून गोधणी येथील 19 शेतकऱ्यांच्या रजिस्ट्री पूर्ण करून त्यांना 150 कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे, तर लाडगाव येथील भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे। आतापर्यंत 78 एकर जमीन NMRDAच्या ताब्यात आली असून 692 हेक्टर पैकी 12 हेक्टर जमीन शासकीय असल्याने प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी येथे एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच सिंगल विंडो क्लिअरन्स यंत्रणा राबवली जाणार आहे, ज्यासाठी आतापासूनच बड्या उद्योजकांकडून विचारणा सुरू झाली आहे। हा संपूर्ण प्रकल्प आगामी 15 वर्षात 3 टप्प्यात विकसित केला जाणार असून एकूण 6,500 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे। यामध्ये 3,000 कोटी रुपये भूसंपादनासाठी तर 3,500 कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जातील। या प्रकल्पासाठी तसेच तिसऱ्या बाह्य वळण रस्त्यासाठी हुडकोने तब्बल 11,300 कोटी रुपयांच्या निधीचे पाठबळ देण्याची तयारी दर्शवली असून राज्य शासनाने 7,800 कोटी रुपयांच्या कर्ज हमीला मंजुरी दिली आहे। नवीन नागपूर हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून विकसित केले जाणार असून ते स्टार्टअप्स, MSME, IT हब आणि व्यावसायिक कार्यालयांचे मुख्य केंद्र बनेल। या शहराची थेट जोडणी समृद्धी महामार्गाशी असणार असून प्रवेशद्वाराजवळ भव्य आयकॉनिक गेटवेज आणि वक्राकार टॉवर्स उभारले जातील। समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या जोडणीमुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या 8 तासांवर येईल। या व्यतिरिक्त शहराच्या मध्यभागी एक भव्य सेंट्रल पार्क उभारले जाईल, ज्यामध्ये कृत्रिम तलाव, वॉकवे आणि खेळाची मैदाने असतील, तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र कॉंग्रिगेशन एरिया विकसित केला जाईल। पर्यावरण संतुलन आणि आधुनिक कॉर्पोरेट संस्कृतीचा मेळ घालणारे हे शहर मध्य भारताचे पहिले एकात्मिक जागतिक क्षमता केंद्र म्हणजेच ग्लोबल कॅपेबिलिटी हब म्हणून नावारूपास येणार आहे। पुढील 15 वर्षात 3 टप्प्यात साकारणारे हे नवीन नागपूर केवळ एक नवीन उपनगर नसेल, तर ते मध्य भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन ठरणार आहे, यात शंका नाही। पायाभूत सुविधा, रोजगार, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पर्यावरण या सर्वांचा समतोल साधत प्रशासन आता वेगाने पावले टाकत आहे। आता उत्सुकता आहे ती या प्रकल्पाच्या वेळेत पूर्ण होण्याची, जेणेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले हे ग्लोबल कॅपेबिलिटी हबचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल। या महाप्रकल्पाबद्दल आणि नागपूरच्या या बदलत्या रूपाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या काय अपेक्षा आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।